दर्शन प्यासी जनसरा चितवा माझ्या पाठीमागे दिसणारे सोलापूरचे हे 4 हुतात्मे आहेत. या 4 हुतात्म्यांचे पुतळे पाहिले की आपण सोलापुरात आल्याची खूण पटते. आणि या 4 पुतळ्यांच्या पासून आपण सुरुवात करणार आहोत. सोलापूर शहर मध्य मतदारसंघाचा आढावा गेला. प्रणिती शिंदे यांचा मतदारसंघ आहे. चला माझ्यासोबत आपण पाहूया काय नेमक्या समस्या मतदारसंघात. मी आता येऊन पोहोचलेलो आहे सोलापूर मध्य या मतदारसंघातल्या मोलाली चौकातल्या शिक्षक कॉलनीमध्ये. या कॉलनीतली आपण रस्त्याची अवस्था बघतोय. काही ठिकाणी गटारी पण उघड्या आहेत. वेळेवर इथे पाणी येत नाही. किंबहुना या कॉलनीमध्ये जे रस्ते केलेले आहेत काही ठिकाणी बरीच खोदाई करून ठेवल्यामुळे नंतरच्या काळात त्याची पूर्णपणे जे खड्डे बुजवण्याचं काम नीट होत नाही. म्हणून काही वेळेला इथल्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो. आपण काही लोकांना इथल्या बोलूया की नेमक्या त्यांच्या अडचणी इथल्या काय आहेत. मला सांगा की इथं पाणी किती वेळा येतं. पाणी येतं एक दिवसाआड येते. हा, पण आता नेमकं इथे समस्या तुम्हाला अडचणी मोठ्या काय येतात. आता बघा हे अडचणी जे आहे ना, ड्रेनेज लाईन सगळ्यात महत्वाचं. सगळ्यात महत्वाचं ड्रेनेज लाईन आहे. ड्रेनेज लाईन नंतर हे थोडं रस्ता आहे आणि इथं एक हापसा पाहिजे आम्हाला. कारण पाणी आम्हाला हे गेलं, नळ गेलं की पाणी पाहिजे आम्हाला. मग आता हापसा पण नाही, लांब जावं लागतं आम्हाला हापसाला. किती पाणी आलं तर किती वेळ राहते पाणी. पाणी एक राहते, एक 2-4 घंटे 4 घंटे राहते पाणी. एक दिवसाड येत आहे की आता परत पावसाळा संपल्यावर किती काय अंतर लांबतंय. दिसाड येते. 3 दिवसानंतर येते. 3 दिवसानंतर येते. पुरेसं आहे का तेवढं पाणी. नाही पुरेसं कसं असतं. रोज पाहिजे पाणी. इथं येऊन कोण रस्ता साफ करतच नाही. कुठं कोण काय करत रस्ता नाही बघा. रस्ताच नाही येते. इथून एवढं केलंय तिकडच आणि तिथून थोडं करतात तिकडच. म्हणजे काय आम्ही टॅक्स पाऊस भरत नाही का. फुकट बिकट राहतो आम्ही इथं. भरत नाही का. बघा ते पण सगळं कसं आहे ते. आता किती वर्ष झाले माहितीये का, ह्याच्यामध्ये कोण ड्रेनेज लाईनची सोय केली नाही. आतापर्यंत जवळजवळ 20 वर्ष झालं कुणाच लक्ष नव्हतं इथं ड्रेनेज लाईनचं. पण आता तर 5 वर्षात होतं का नाही. आता कुठं नाहीच की, अजून काय बघा इथून एवढं बंद रस्ता आणि ते तिथून तिकडे बंद. इथं दिसतं का कापसा आहे का लाईट आहे का नळ आहे. या तिकडे बोळा तोंड दाखवते. एवढं एकर आमचे कसं राहायचं आम्ही या बघा. 5 चल राहत. आणि रात्री आलं तर लाईट असते का इकडे. नाही ना. मग दिसतं का तुम्हाला कुठे लाईट तर सोडा. माणसं दररोज पडते इथं. दिवसा ठीक आहे, रात्री आलं मग रात्री रोज एक 4 जण मडत जातील की रात्रीच्या रोज. आहे का बघायचं का सर व्हायचं. बघा कसं आहे हे गच्च बरोबर सकाळी काढलं आहे का. रस्ता दिसतं कुठं काय तुमची मागं बघा इकडे. आत घर किती आहेत मध्ये. भरपूर घर आहेत पण तिथे एवढं कुठं दिसतं का. आणि कोण काय म्हणलं का मला ह्यांनी अडवलं त्यांनी अडवलं. मग त्यांचं नकाश तर बघून घ्यायचं ना तुम्ही. कुठपर्यंत जागा काय नाही दिसतं का बघा. रोज 4 जण पडतो बोळीमध्ये आणि अशा लहान लहान लेकर सगळे. आणि मतदान ज्यावेळेस मतदान आहे त्यावेळेस सगळे असं करत येतात. आता आम्ही असं करतो सगळ्यांना. करपावती कसं घेतात. लाईट दडदडी नळ कट करतात लाईट कट करतात. कसं भरत नाही करपावती. 2 महिने लाईट बिल नाही भरलं की लगेच कट करतात लाईट आमची. ऐकत नाही ते. आपण सगळ्या त्या समस्या बघतो की इथं या गल्लीत आजपर्यंत आल्यानंतर बघतो रस्ता आत जायला नाहीये. घरपट्टी नळपट्टी असेल याची सगळी वसुली मात्र महापालिकेकडनं होते. नगरसेवकावरती लोकांचा राग आहे, आमदारांवरती राग आहे. 5 वर्षाला एकदा मतं मागायला यायच्या आणि परत आल्यानंतर जैसे ते समस्या सोडून जायच्या. ही समस्या कधी दूर होणार हा खरा प्रश्न आहे. शहरामध्ये दुसरं एक सांगायचं म्हणजे काय, या वार्डाची लोकांचं म्हणणं असं आहे की विवेक खरडमल दाखवा आणि 1 लाख रुपये मिळवा. असा प्रश्न लोकांना पडलेला आहे. नगरसेवक दाखवा आणि 1 लाख रुपये मिळवा. त्यामुळे या नगरसेवकाच्या वार्डामध्ये किंवा प्रणिती शिंदे यांचा हा मतदारसंघ आहे इथे नेमक्या ह्या समस्या प्रकर्षाने जाणवत आहेत. त्या सुटणार कधी हा या लोकांचा प्रश्न आहे. आणखी समस्या आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत. चला. मी आता पोहोचलेलो आहे सोलापूर मध्य मतदारसंघातल्या कोची कोरवे या नगरामध्ये. आपण बघतो इथे भटके विमुक्त जामाती संघटनेचा फलक आहे आणि त्याच्या इथंच मोठा कचरा पडलेला आहे. मी इथं थांबलोय तरी देखील माझा जीव गुदमरतो. त्यामुळे या परिसरात येणाऱ्या लोकांना काय नेमका त्रास होत असेल याचा अंदाज तुम्हाला लावता येईल.
इथे या सगळ्या परिसरातल्या नगरातल्या लोकांसाठी म्हणून शौचालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. रात्री अपरात्री दिवसा देखील अशाच कचऱ्याच्या ह्याच्यातनं लोकांना इथं जावं लागतं. आपण काही लोकांचे इथं ज्या परिसरात राहणारे आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण काही जाणून घेऊया. इथे एक किराणा दुकान आहे, त्या मावशींना देखील आपण विचारूया की इथं समोर काय नेमकं अडचणी भोगाव्या लागतात. मावशी, इथं काय अडचणी तुम्हाला समोर येतात? कचरा मोठा पडलेला आहे, शौचालय आहे, काय काय त्रास भोगावा लागते? दुनियाचा वास उठलाय बाबा, काय करायचं? काय होते? काय काय कचऱ्याचं लय वास आहे ते कचऱ्याचं. हा काय आम्ही काय बोलायचं दादा, बघा ते रोज पण आहे ते घरासमोर दारासमोर आणून टाकून जाते. ते कुणाला सांगायचं सांगा? दारासमोर उचलत नाही कोण? उचलते ती 2 रोजाले ते उचलत्यात. उचलाच का नाही, एवढं रोज राहतायच ते. डुकराचा त्रास होत नाही का? काय डुकराचं कनेसायला सांगायचं कुणाचं बी? आपण बघतो इथे समोरच यांचं किराणाचं दुकान आहे. रोजचाच हा त्रास त्यांना सहन करावा लागतोय. मला सांगा, या परिसरातून जाताना काय त्रास होतोय? तुमचे काय घरचे लोक असतील, तरुण पोरं असतील? बहुत परेशानी है, कुछ होता नहीं, कुछ करता नहीं। यहाँ पे लोग जो है सुनते नहीं। गाड़ी में कचरा डालो बोले तो सब लोग हाथ लाके डालते कचरा, कोई भी नहीं सुनता। कोणीच ऐकत नाही, असं इथल्या नागरिकांच्या काही तक्रारी आहेत. आपण काही त्या परिसरात राहणाऱ्या महिला आहेत त्यांच्या पण कडून काही प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया की नेमका अडचणी रात्रीच्या वेळेला असतील इथं आल्यानंतर काय होतात. मला सांगा मावशी, इथं हे कचरा सगळा टाकल्यानंतर काय त्रास होतोय? वास असेल, डास येतील, काय काय होतं? हमारे घर के अंदर इधर भरा तो दीवार के ऊपर पानी आता, पूरे घर में पानी। ये जितनी गुड़ की गंदगी, जितनी संडास की गंदगी, जितने संडास में कीड़े, वो ते पूरे हमारे घर के अंदर पानी के सहित आते। हम रहना क्या जीना? ताई आपको देख कर गई तो भी कुछ काम नहीं करी। हाँ, हम खुला बोलने में कुछ अर्ज नहीं इसके अंदर। हाँ, हालांकि देख कर जाते पर भी यहाँ का काम कुछ करे नहीं। कुछ काम नहीं किया है। नहीं, अभी तक कुछ काम करे नहीं उन्होंने। 2 बार आके देखोगे हमारे घर में पानी आता है, तो भी उन्होंने कुछ करे नहीं। और मेंबर कौन हम, खड़क माल तो क्या आता भी नहीं, इधर देखता भी नहीं। नहीं, एक दिन भी ऐसा नहीं आया। अभी तक सबको संडास को जाते हैं, सब जन लोग वो कट्टे पर सीढ़ी मार के जाना पड़ता है। इतना गंदगी परेशान है, आने जाने के लोग को तकलीफ, हर बात से तकलीफ। वो खरट वाला आता जाके जाता, परिणति को 2-3 बार लाके बताया, उसको भी कुछ बोलते हाँ करते बोलते, वो भी निकल के जाती। कोई पण नुसतं फक्त भेटून गेल्यावर परत करायला काय नाही. कोणीच काही येत नाही. हा म्हणतात, आश्वासन देतात, निघून जातात. नुसतं बघून जायचं, येत्यात उभा राहायचं, बघायचं, पळायचं, नंतर यायचं नाही. काय होतंय काय नाही, तर लोकांना काय त्रास आहे काहीच बघत नाही. कोणीच बघत नाही. अरे हे असं करायचं, इथं मागं तसंच समजा संडासा बंद पडल्यात मिळत म्हणल्यात, ते पण येतात, आश्वासन देतात, कोणीच करून जात नाही. बसायला 2 संडास आहेत, 10 संडास आहेत, फक्त बसायला 2 संडास आहेत फक्त. कोण कचरा काढत नाही, साफ करत नाही, का नाही, असं परिस्थिती आहे तिथं. असं ड्रेनेजची लाईन आहे, एकदा काढून जातात, पुन्हा तसंच होतात, कोण करत नाही. हो म्हणतात, समजा तसंच जातात. काय करायचं असले मेंबर लोकांना घेऊन? तुला काय त्रास आहे? वो मैदान में ना सब जने कचरा लाभ सड़ते, खेलने में बहुत तकलीफ होती। और कुठे बोले तो मैदान कुठे आहे? मैदान उकड़ा उधर आगे हाँ, तो है ना, यहाँ जाए पण उधर आगे ना, उधर यहाँ व्यवस्था चाहिए। इधर वो जनावर को दिशा आने जाने को क्या भी नहीं होता। वो संडासा के भी है ना बहुत प्रॉब्लेम आता। संध्याकाळी खेळायला जागाच नसतं नाही, कुठेच नाही जागा. जेवढं मैदान आहे सगळा कचरा आहे. हाँ मग कसं करायचं? तुम्ही काय सांगत नाही कोणाला? घरात काही तक्रारी नहीं नाही? बोले तो भी क्या बोलते नहीं, वाद लाओ सड़ते पूरा कचरा। हा, कचरा फेंकने का बच्चन दो संडास उधरच पड़ाते हो। अच्छा. आपण बघतो की इथं लहान मुलांना देखील खेळायला जागा नाहीये. जिथं मैदान आहे तिथेही कचरा टाकला जातो, जिथे वस्ती आहे तिथेही कचरा आहे. आणि या सगळ्याचा त्रास इथल्या नागरिकांना भोगावा लागतोय. निवडणूक आल्या की आश्वासनं त्यांना मिळतात, इतकंच काय ते सगळे नागरिक सांगतायत. वैतागलेल्या परिस्थितीमध्ये ही नागरिक आपलं जीवन जगतायत. या समस्येमधनं त्यांना बाहेर कोण काढणार? आणि केवळ आश्वासनांची पूर्ती वर्षानुवर्ष त्यांना केली जात असेल तर सुधारणा कधी होणार, हा त्यांचा प्रश्न आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे इथल्या आमदारांकडून आपण घेणार आहोत ब्रेक नंतर. आता सोलापूर शहर मध्येचे आमदार प्रणिती शिंदे यांच्या घरी आलेलो आहे आणि ते स्वागत IBN लोकमतमध्ये. मतदारसंघात आम्ही फिरलो आज तुमच्या. काय वेगळे विषय तुम्हाला जाणवले जे 5 वर्षात तुम्ही केलेले आहेत, पण काही राहिले असतील, ज्या राहिल्यात त्या गोष्टीविषयी आपण चर्चा नंतर करूया. 2009 मध्ये जेव्हा लोकांनी मला निवडून आणलं तेव्हा माझ्यासमोर अनेक अशी कामं होती जी करायची होती, जी आधी झाली नव्हती. तर एकतर हा बॅकलॉग, हा अनुशेष क्लिअर करायचा होता, जो 50 ते 60% मला असं वाटतं मी या 5 वर्षात केलाय.
1,500 कोटीची निधी आम्ही ह्या ठिकाणी खेचून आणली. त्यामध्ये मुख्य रस्ते जे 25-20 वर्ष झाले नव्हते ते सगळे रस्ते आम्ही केले. आता महत्वाच्या सोलापुरातल्या चौका असतील किंवा पूर्व भाग जिकडे कामगार वसाहत जास्त, जिकडे MIDC आहे, तिथे आम्ही मुख्य रस्ते करू शकलो. असे 32 ते 40 मुख्य रस्ते आम्ही केले. त्यानंतर ड्रेनेज लाईन ज्या कुजलेल्या अनेक वर्षापासून, ज्यामुळे कॉलेरा सोलापुरात झालं, त्या ड्रेनेज लाईन्स आम्ही बदलू शकलो. आणि पिण्याच्या पाण्याचं जे नियोजन आजपर्यंत म्हणजे थोडंसं वीकच आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून, पण त्यासाठी पाणी पुरवठ्यासाठी शहरात व्यवस्थित पाणी पुरवठा व्हायला पाहिजे, त्यासाठी आम्ही UIDSSMT चे पण पैसे निधी आणू शकलो. तर हे सगळे मुद्दे तुम्ही 5 वर्षात पूर्ण केले. हे आणि काही वेळेची पण पाबंदी असल्यामुळे इतरही काही महत्वाचे मुद्दे असतील. पण मतदारसंघात फिरत असताना काही जे प्रॉब्लेम्स आम्हाला दिसले त्याचे काही फोटोग्राफ्स मी तुम्हाला दाखवतो. की पाछापेठचा असेल किंवा गुरुनानक चौक असेल आणि तुमच्या शिक्षक कॉलनी असेल, घराच्या पाठीमागेच असलेलं थोडंसं कचऱ्याचा सगळा पार्ट आहे, नाल्याचं काही काम अर्धवट आहे, ट्रॅफिकची मोठी समस्या जेणेकरून काही लोक इथे दगावली गेली, ॲक्सिडेंटमध्ये असतील, हे असतील. तर याचा पाठपुरावा तुम्ही कसा केला? जर ड्रेनेजच्या लाईनचं काम काही राहिलेलं असेल किंवा तिथे पाणी त्या लोकांना वेळेवर मिळत नाही, अजूनही सोलापूरचा प्रश्न सुटलेला नाही. पाण्याचं नियोजन तुम्ही म्हणालात, पाण्याचं नियोजन कमी आहे. पाणी असून सुद्धा पाण्याचं नियोजन थोडंसं ढासळलंय. मी आज सकाळीच गुड्डेबाजींशी बोलली आणि त्यांना सांगितलं की नेहमी असं का होतं की निवडणुकीच्या वेळेसच पाण्याचं नियोजन ढासळतं आणि कोण आहे का ह्याच्या मागे. पण आता तरी उजनी धरण पूर्ण भरलंय. पण पाण्याचं नियोजन चांगलं असायला पाहिजे ना, पाणी असून सुद्धा. आणि तीच खंत मी व्यक्त करते इथे. आणि ते सगळं महानगरपालिका आणि आयुक्तांचं आणि सगळ्या अधिकाऱ्यांचं तो भाग असतो. आणि मला म्हणून वाटतं की राजकीय इच्छाशक्तीसोबत प्रशासकीय इच्छाशक्ती पण तेवढीच महत्वाची असते. हे जे तुम्ही मला फोटो दाखवले हे ठिकठिकाणी आम्ही कामं केले. पण मी म्हणाल्याप्रमाणे 50 ते 60% आम्ही 15 वर्षाचा बॅकलॉग क्लिअर करणार, कमीत कमी 5 वर्षात आम्ही 60% कंप्लीट केलं. तर ऑफकोर्स हातात जादूची छडी नाही आहे, पण आधी जी कामं कधीच झाली नव्हती ती आम्ही करून दाखवली. हे मला व्यक्त करण्यात आनंद होतो आणि लोकांना ते माहिती आहे. आणि फक्त रस्ता, पाणी, ड्रेनेज ही तर सोपी काम आहेत मला असं वाटतं, कारण त्यासाठी निधी असते. पण कोणाच्या आयुष्यात त्यांच्या सुखदुःखाच्यात सामील होणं हा सर्वात महत्वाचा भाग असतो. आणि त्यांच्या दुःखाच्या वेळेस त्यांच्या सोबत उभं राहणं हा महत्वाचा भाग असतो. आणि ते पण आम्ही केलंय. काही तरुणांचं असं मत होतं, एक युवा आमदार आम्हाला सोलापूरला मिळालेले आहे, शिक्षणाच्या बाबतीत काहीतरी बदल सोलापुरात व्हायला पाहिजेत. विद्यापीठ आहे किंवा MPSC UPSC सारखे कोर्सेस असतील, ते सोलापुरात जर अधिकाधिक सुरू केले तर इथल्या विद्यार्थ्यांना पुण्या मुंबईला जाऊन शिकायला वेळ घालवावा लागणार नाही. त्यासाठी काय? गोड बातमी. आणि आमच्यासाठी आम्हाला ही मान्यता 1 महिन्यापूर्वी मिळाली. मुलांना जर कमिशनर, कलेक्टर बनायचं असेल आणि UPSC MPSCचा अभ्यास करायचा असेल त्यांना पुणे, नाशिक किंवा मुंबईला जायला लागतं. पण आता ते न करता मी या ठिकाणी 50 लाखाचं एक UPSC MPSC प्रशिक्षण केंद्र सुरू करते, ज्याच्यासाठी आम्हाला मान्यता 1 महिन्यापूर्वी मिळाली. सो सगळ्या युवकांसाठी ही गोड बातमी आहे की आपल्या सोलापुरातच आता UPSC MPSC प्रशिक्षण केंद्र सुरू होतं. खूप शुभेच्छा तुम्हाला या निवडणुकीसाठी आणि पुढच्या कामासाठी. एक ब्रेक घेऊ, ब्रेक नंतर परत भेटू. आहे सोलापूर शहरमध्ये मतदारसंघामध्ये, या मतदारसंघातला सगळ्यात मोठा चौक याला 7 रस्ता म्हणतात. या 7 रस्त्याच्या ठिकाणी सगळी गर्दी जमलेली पाहायला मिळते आपल्याला. आणि याच गर्दीच्या ठिकाणी काही लोक देखील संध्याकाळच्या वेळेला जमतात. इथे काही जिम्स आहेत, रिक्षा स्टँड आहे, त्यामुळे इथे येणारे सगळा महिला वर्ग असेल, काही इथे नागरिक असतील, त्यांना आपण विचारूया की नेमकं काय या मतदारसंघात होईल या निवडणुकीच्या काळामध्ये आणि काय काय होणार आहे. काही तरुण मुली आहेत, त्यांच्याच वयाच्या आमदार प्रणिती शिंदे इथे आहेत. मला सांगा, या निवडणुकीत काय होईल इथे सोलापूर शहरामध्ये? सोलापूर शहरामध्ये जे काही सोलापूरच्या काया पलट करतील त्यांनाच आम्ही वोट देऊ. तुम्हाला काय वाटतं? रस्ते व्यवस्थित केले पाहिजे. जे म्हणजे काही तर असे शहर आहेत की तिथं पर्यटन म्हणून स्थळ म्हणून सगळे जातात तिथे, तर इथं असं पर्यटनसारखं काही नाहीये. फक्त एक सिद्धेश्वराचं मंदिर आहे, त्याला सुद्धा नीट व्यवस्थित डेव्हलप केलेलं नाही. नोकरीसाठी सोलापूरमधून बाहेर जावं लागतं. तर सोलापूरमध्ये अशा काही गोष्टी व्हायला हव्यात की ज्यांनी स्त्रियांसाठी सोलापूरमध्ये जॉबची व्यवस्था व्हावी. तुम्हाला काय वाटतं? जसं आम्ही यंगस्टर आहेत
तर तरुण पिढीतले जे आहेत ते युवा नेते आहेत की त्यांना चान्स भेटला पाहिजे, कारण आमच्या भावना तेच समजू शकतात आणि पुढे जी पिढी घडणार आहे ते त्यांना चांगल्या प्रकारे माहिती की कुठल्या क्षेत्रामध्ये मुलं पुढे जाणार आहेत, त्यांना काय केलं पाहिजे हे ते चांगलं समजू शकतात. आणि सोलापूरच बघायचं झालं तर आमचे रस्ते खूपच छान आहेत, रस्ते कमी आहेत आणि खड्डे जास्त आहेत. काही भागामध्ये तुम्ही जुळे सोलापूरच्या डी मार्टकडे गेलात तर तिकडे एकदम छान वाटतं, तिकडच्या रस्त्यातच फिरावंसं वाटतं, पण गावात वगैरे गेलं की खूप खड्डे असतात. तर ते बघितलं पाहिजे. आणि आता बस स्टँड आमचं सुधारतंय, तसंच अजून सुधारावं ते, पण 8 दिवसातच सुधारलेलं दिसतं. परत ती आहे जैसी ती स्थिती असते. रेल्वे स्टेशन तसंच आहे, परत एअरपोर्ट होतंय बोलतंय, पण एअरपोर्टचा अजून काही पत्ताच नाहीये. आपण आता MPSC स्पर्धा परीक्षेत तुम्ही जा म्हणता, पण स्पर्धा परीक्षेचे इकडे का नाही आहेत चांगले? आपण पुण्या मुंबईसाठीच का जातो? 50-50, 60-60 हजार रुपये देऊन आपण तिकडे करतो, पण आपण छोटं शहर असलं तरी आपल्या इकडे सुविधा असली तर आपण इथले यंगस्टर इथंच राहून इथंच काहीतरी ते डेव्हलप करू शकतात असं तुम्हाला वाटतंय? जे हे मुद्दे मांडतायत ह्याच्या व्यतिरिक्त आणखी काय सोलापूरमध्ये मुद्दे आहेत ज्याच्याकरता तुम्ही लढताय किंवा करायला पाहिजे असं वाटतं? वुमन प्रोटेक्शन इन्क्रीज व्हायला पाहिजे, आजकाल ते मेन पॉइंट आहे. आणि आता जे इलेक्शनचं चालू आहे त्यात जातीपातीचं खूप चालू आहे, ते सोडून जस्ट म्हणजे सुधारणा करण्यासाठीच ते मेन मोटिव्ह असायला पाहिजे. जातपात निवडणुकीमध्ये नको. जस्ट सुधारणा करायच्या त्या काय म्हणतात दिशेनेच त्यांनी वोट करायला पाहिजे, तिथंच बघायला पाहिजे. आणि आम्ही डेव्हलप होतं म्हणून वोट करतो, पण नंतर ना काही आमच्या हातात काहीच भेटत नाही. डेव्हलपमेंट तर गेल्या खड्ड्यात काहीच प्रोग्रेस होत नाही, जी गाडी आहे तिथेच आहे. तुम्हाला काय वाटतं? काय होईल? परिणताईच. तुम्हाला काय वाटतं? प्रणिताई. तुम्ही? परिणितीच आहे आमच्याकडे. या वेळेला प्रणिती शिंदे यांना घरातूनच विरोध झाल्यामुळे त्यांना ही नुकराची लढाई त्यांना देण्यात येत आहे. इथला निर्णय अत्यंत धक्कादायक महाराष्ट्रात लागेल असं मला वाटतं. याच सोलापूरपासून जवळ असलेली आंध्र प्रदेश असेल किंवा सोलापूरला लगत असलेलं कर्नाटक असेल, या राज्यांचं एक सेंटर पॉईंट म्हणून महाराष्ट्रातलं हे पाहिलं जातं, पण त्या प्रमाणात सोलापूरचा विकास झाला नाही हे स्पष्टपणे इथल्या सगळ्या समस्या, इतके प्रश्न हे पाहिल्यानंतर दिसून येतं. मुद्दा हाच आहे की हे प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती किती प्रयत्न करते आणि केवळ मतांपुरती नाही तर आश्वासनांच्या पूर्तीसाठी म्हणून काय करते ह्या निवडणुकींना स्पष्टपणे पाहायला मिळेल. इथंच थांबू. पहा फक्त IBN लोकमत.